शिवाजी विद्यापीठाच्या फुले शाहू आंबेडकर सप्ताहाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एमआयटी विद्यापीठाचे डेप्युटी कुलगुरू डॉक्टर गौतम गवळी यांचं विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि कार्य या विषयावर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते, तर कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर गवळी यांनी सातत्यानं शिकत राहणं, कालांतरानं निरुपयोगी सोडून देणं आणि नव्यानं नवीन ज्ञान संपादन करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचं सूत्र असल्याचं सांगितलं. बाबासाहेबांच्या दृष्टीनं समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जीवन कौशल्य असल्याचं सांगत या कौशल्यांचा मानवी व्यक्तिमत्वात विकास होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. बाबासाहेबांच्या दृष्टीनं समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जीवन कौशल्य असल्याचं सांगत या कौशल्यांचा मानवी व्यक्तिमत्वात विकास होणं आवश्यक असल्याचं त्यांचं मत होतं, असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी चिकित्सक विचार, सृजनात्मक विचार, सौहार्दपूर्ण परस्परावलंबन, सर्वसमावेशी बहुसांस्कृतिक क्षमता, सकारात्मक सामाजिकरण आणि स्वाभिमान ही मूल्य शिक्षणातून प्रत्येक भारतीयाच्या व्यक्तिमत्वात विकसित होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं शिक्षणाचं उपायोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी महामानवांची प्रतीकं, प्रतिरूपं ही प्रेरणादायी असल्याचं सांगत त्यांच्या विचारांचा अंश आपल्या व्यक्तिमत्वात उतरवणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी प्रदूषणविरहित विचार आणि ज्ञान यांचा संचय आणि प्रसार करण्यासाठी सिद्ध व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विद्यापीठ परिसरातून संविधान रॅली काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. ढोल, ताशा आणि झांज पथकाच्या तालावर विद्यार्थ्यांनी लेझिमची प्रात्यक्षिकही सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, अविनाश भाले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, डॉक्टर शरद बनसोडे, डॉक्टर रामचंद्र पवार, डॉक्टर ए.बी. कोळेकर, डॉक्टर कैलास सोनवणे, डॉक्टर प्रकाश कांबळे, डॉक्टर सुनील गायकवाड, डॉक्टर किशोर खिलारे, डॉक्टर तेजपाल मोहरेकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.